साशेन गावाकडनं येताना असे कुंभयातले भाजी आणल्या नव्हते. त्याच्यात होतो मुळो, चवीचो पालो, लाल भाजी आणि कढीपत्तो. भाजे हे इकडे पण मिळतात, पण त्या गावाकडच्या मातीतले हे भाजे त्याची चवच काय न्यारी. पहिली म्हटलं या चवीच्या पाल्याचीच भाजी करूया. तर साशेनच माझ्यात आधी चिरून बिरून दिल्यान, मस्त बारीक चिरल्यान आणि मी म्हटलं फोडणी घालतोय. तर हे असे ना भाजे ना खोबरेल तेलातच चांगले लागतात. तर खोबरेल तेलातच लसूण थोडीशी घातलंय, कांदो घातलंय, मिरची घातलंय आणि थोडंसं ह्यो कांदो परतून घेतलंय आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ना ह्यो चवीचो पालो घातलंय. एका साईडला 1 तास अगोदर चणा डाळ ना भिजत घातले होते. थोडीशी भाजी ना तुरट अशी चव असता, त्यामुळे ना अशी चणा डाळ किंवा तूर डाळ घालून ही भाजी केली ना तर छान लागता. चवीपुरता याच्यामध्ये मीठ घालायचा, त्यामुळे ना आपोआप एका पाणी सुटतं आणि या पाण्यातच अशी ना ही भाजी शिजवून घ्यायची. जर भाजी थोडीशी अशी जून असत ना तर मात्र थोडासा पाणी घालून करायचा, नाहीतर लगेच भाजी लागता. गरमागरम तांदळाची भाकरी आणि ही भाजी आणि काय हवा तर झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतलंय. भाजीचा कलर असं बदललो की आपली भाजी शिजली असा समजायचा. आणि भाजी करूच्या आधीच अशी चणा डाळ भिजत घातली ना तर भाजीत चणा डाळ कशी पटकन मेण्यासारखी शिजता. आमच्याकडे असे पालेभाज्यामध्ये खोबरा नाही ना तर भाजी ती खाऊसारखी वाटतच नाही. भरपूर असा खोबरा लागता आमच्याकडे. नारळ किती महाग झाले तरी ता आम्ही वापरूचो सोडूचो नाही. तर मग तुम्ही पण करा अशी चवीच्या पाल्याची भाजी, खावा आणि सांगा कशी झाली ती.